कममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नाणदंसन चरित तव विरियायारे ते सौवे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसनं नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये आपण ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार बघतो आहे आणि यामध्ये आपण गाथा बघत होतो. निश्चय नय आणि व्यवहार नय यांचं संतुलन जीवनामध्ये कसं साधायचं, आगमामध्ये निश्चयने कशा प्रकारे वर्णित आहे आणि व्यवहार कसा संयोग निमित्त परद्रव्यांचा भाव दाखवितो, ही गोष्ट आपण बघितली. आणि जरी व्यवहार नयाचं कथन आचार्य करत असले तरी देखील व्यवहाराच्या माध्यमातून देखील निर्देश निश्चय नयाचा केलेला आहे आणि म्हणून तोच अनुसरण करण्यायोग्य आहे. व्यवहार नय जाणण्याच्या कक्षेपर्यंत तुल्यबळ आहे, पण जाणल्यानंतर अनुसरण मात्र आम्हाला निश्चय नयाने दाखविलेल्या विषयाचं करायचं आहे. अशा प्रकारची निश्चय आणि व्यवहाराची संधी आपण आतापर्यंत अभ्यासली आणि आता येणाऱ्या 189 गाथेमध्ये आचार्य अमृतचंद्र देव आणि कुंद भगवान निश्चय आणि व्यवहार नयामध्ये अविरोध आहे, जरी याचं कथन परस्पर विरोधी वाटत असेल तरी देखील अपेक्षेने ते कथन असल्यामुळे जर अपेक्षा लावली तर ती गोष्ट अविरोध रीतीने सिद्ध करता येते. त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला विरोध दिसत नाही. उदाहरणार्थ एखादं नाणं असतं आणि नाण्याच्या एका बाजूला सिंहाचं चित्र आहे आणि एका बाजूला दुसरं चित्र आहे. जर आम्ही म्हटलं की नाण्याला एक बाजू अशी आहे, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूला जरी सांगितल्या गेलं नाही तरी ती बाजू आहे असं गर्भित धरल्या जातं. तिथे विरोध येत नाही. एका बाजूचं कथन केलेलं आहे, एका दृष्टिकोनाला सांगितलेलं आहे आणि म्हणून नय म्हणजे दृष्टिकोन आहे आणि एका दृष्टीचं प्रतिपादन करणं तर त्या दृष्टीमधून ती वस्तू तशी आहे हे सांगणं गैर नाही. व्यवहाराची दुसरी बाजू जेव्हा निश्चयाचं कथन करतो तेव्हा गौण असते आणि जेव्हा व्यवहाराला सांगितल्या जातं तेव्हा निश्चय नय गौण असतो. अशी नयामध्ये अर्पिता नर्पिती सिद्धे हे अर्पित असते, मुख्य असते आणि एक अनर्पित म्हणजे गौण अशा तऱ्हेने कथन केल्या जातं आणि याला आता या गाथेमध्ये सांगतात. एसो बंध समासो जीवानं निश्चयेन निदिष्टो अर्हन्ते हिं जदीनं व्यवहारो अन्नहा भणिदो. एसो बंध समासो जीवानं निश्चयेन निदिष्टो अर्हन्ते हिं जदीनं व्यवहारो अन्नहा भणिदो. एसो जीवानं बंध समासो हा बंधाचा संक्षेप आहे, समास आहे, सारांश आहे. असं निश्चयेन अरिहन्तेहिं जदीनं निदिष्टं असे निश्चयने आणि अरिहंतांना जतीनं
म्हणजे मुनीश्वरांना, यतींना किंवा गणधराधिकांदी आचार्यांच्या समक्ष ही गोष्ट प्रस्तुत केलेली आहे. जतींना सांगितलं याचा अर्थ समवशरणामध्ये गणधरादी सगळेच मुनी विद्यमान असतात. वादी, प्रतिवादी, केवल ज्ञानी, मनपर्यय ज्ञानी हे सगळे यती तिथे विद्यमान असतात. त्यांच्या समक्ष ही गोष्ट सांगितल्या गेली आहे. आणि व्यवहारो अन्नहा भणितो, आणि व्यवहार अन्य प्रकाराने सांगितला जातो किंवा सांगितलेला आहे. व्यवहाराचा विषय सांगत असताना व्यवहार हा संयोगाने कथन करतो, निमित्त प्रधानतेने कथन करतो. दोन द्रव्याला एकमेक आहे असं सांगून प्रतिपादन करतो आणि निश्चयने निखळ वस्तुतत्वाला एका द्रव्याचं एका द्रव्यामध्येच प्रतिपादन करतो. अशा तऱ्हेचा हा बंधाचा संक्षेप, बंध कसा आहे हे या गाथेत सांगितलेलं आहे. टीका. राग परिणाम हेच आत्म्याचं कर्म आहे. राग परिणाम, कर्त्याचं फळ ज्याच्यावर पडतं त्याला कर्म म्हणतात. रागादिकांचा कर्ता कोण? तर प्रवचनसारच्या दृष्टीमध्ये रागादिकांचा कर्ता आत्मा आहे. ज्या समयात जे द्रव्य ज्या पर्यायीनी संयुक्त आहे तो त्या समयात त्या पर्यायीचा कर्ता असतो. या वचनानुसार राग परिणाम जीवनात दिसत असेल तर त्या समयात राग रूप परिणत आत्माच झालेला आहे, म्हणून तेच आत्म्याचं कर्म आहे. तो राग परिणाम पुण्य आणि पाप रूपानी द्वैत रूप आहे. हा जो राग भाव आहे हा प्रशस्त राग आणि अप्रशस्त राग अशा तऱ्हेचा दोन रूपाचा दिसतो राग भाव. आणि पाप रूप जो आहे हा अशुभ भाव. अशा तऱ्हेने आम्हाला भाव हा जीवनात दिसतो. राग परिणामांचाच आत्मा कर्ता आहे, त्याचाच ग्रहण करणारा आणि त्याचाच त्याग करणारा आहे. असे शुद्ध द्रव्याचे निरूपण करणारा निश्चयनय आहे. या ठिकाणी निश्चयनय म्हणत असताना विवक्षा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. निश्चयनयाचा विषय जो समयसार मध्ये शुद्ध द्रव्याचा प्रतिपादक तो निश्चय हा इथे अभिप्रेत नसून ज्या समयात जी पर्याय आहे ती त्याची त्याच्यातच कथन करणे हा निश्चय इथे अभिप्रेत आहे. म्हणून या ठिकाणी शुद्ध पर्याय असेल तरीही त्याला निश्चय नाही म्हटलाय. अशुद्ध पर्याय असेल, राग पर्याय असेल तरी देखील राग पर्याय जीवाची जीवात सांगितल्या गेली म्हणून त्यालाही निश्चय नाही म्हटलाय. ज्याची वस्तू त्याच्यामध्ये सांगितली म्हणून त्याला निश्चय म्हटलेला आहे. म्हणून या ठिकाणी शुद्ध द्रव्याचं म्हणत असताना व्यवहारामध्ये जो काही भाव सांगितलेला आहे किंवा अशुद्ध निश्चयनयाचं जे कथन आहे त्यालाही इथे निश्चयनय म्हटलेलं आहे. जो काही पुद्गल परिणाम आहे तो आत्म्याचे कर्म आहे. तो परिणाम पुण्य पाप रूपाने द्विविध आहे. आत्मा पुद्गल कर्माचा करता आहे, ग्रहण करणारा आहे आणि त्याग करणारा आहे. असा अशुद्ध द्रव्याचा निरूपण करणारा व्यवहार नय आहे. आणि व्यवहार नयाने हे सांगितलं की आत्मा पुद्गल कर्माचा करता आहे. हा कोणता नय आहे व्यवहार? तर हा असद्भूत व्यवहार नय आहे. असद्भूत मध्ये देखील आत्मा कर्माचा करता आहे हा म्हणत असताना अनुपचरित असद्भूत व्यवहार नय म्हणायचा. असद्भूत का म्हणायचा? तर वास्तविकतः कर्म पौद्गलिक आहे, आत्मा ज्ञान रूप आहे आणि असे दोन द्रव्य पृथक असताना देखील आत्म्यानी पुद्गल कर्माला केलं असं दोन द्रव्यामध्ये भेद असतानाही अभेदता दाखवली म्हणून हा नय असद्भूत झाला. आणि असद्भूत होत असताना कर्म तावत्काल पर्यंत जीवाशी संबद्ध आहे, ते वेगळं करता येत नाही. जसं धनधान्य वेगळं करता येतं तसं कर्म जीवाला वेगळं करता येत नाही.
म्हणून त्याला अनुपचरित म्हणायचं. म्हणून अनुपचरित असद्भूत व्यवहारणे हा जीव पुद्गल परिणाम जे आहे, द्रव्य कर्म जे आहे, या द्रव्य कर्माचा करता आहे. हे त्याचं पुद्गल कर्म, हे त्याचं कर्म आहे. आणि हा परिणाम देखील पुण्य पाप रूपाने द्विविध आहे. द्रव्य पुण्य आणि द्रव्य पाप अशा तऱ्हेचा 2 रूपाचा आहे. आत्मा पुद्गल परिणामांचा करता आहे, ग्रहण करणार आहे. पुद्गलाशी हा परस्पर अवगाह रूपाने बद्ध देखील होतो. जशी स्थिती असेल तावत कालपर्यंत ते कर्म जीवाची बद्ध रूपाने राहतं. यालाच म्हटलेलं आहे की आत्म्याने कर्माचं ग्रहण केलं. कर्माचं ग्रहण केलं याचा अर्थ आत्मा त्या स्वरूप झाला, जड झाला, हा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही. आत्म्याचा स्वभाव कायम आहे आणि तरीही ते कर्म परस्पर अवगाह रूपाने तावत कालपर्यंत जीवाशी संबंधित राहिलं, म्हणून त्याला ग्रहण केलं आणि त्याग करणार आहे. आणि कर्माची स्थिती संपली की ते कर्म उदयामध्ये येऊन निघून पण जाणार आहे, किंवा शेवटी ज्या वेळेला आत्मा शुद्ध परिणामांच्या माध्यमातून कर्मांचा क्षय करतो, त्यावेळेला संपूर्ण कर्माचं जे ग्रहण केलेलं होतं ते संपूर्ण कर्माचं ग्रहण सुटून ते कर्म कर्मांवर्गणा रूपाने परिणत होतं. अशा तऱ्हेने त्यांनी त्याचा त्याग देखील करणारा आहे. असा अशुद्ध द्रव्याचा निरूपण करणारा हा व्यवहार नय आहे. हे दोन्ही नय आहे. नय आहे याचा अर्थ कथन पद्धती आहे, दृष्टिकोन आहे, आणि याच्या माध्यमातून दोन्ही तऱ्हेचे वस्तूमधले आयाम स्पष्ट केलेले आहे. कारण वस्तू बहुआयामी आहे. एका नयाच्या माध्यमातून एक वस्तूचा भाव त्या ठिकाणी कथन केला जातो, आणि म्हणून हे दोन्ही नय आहे. कारण याच्यामध्ये शुद्धपणा आणि अशुद्धपणा या दोन्ही रूपाने द्रव्याची प्रतीती येते. द्रव्य आम्हाला जे दिसतं, जर आम्ही सिद्ध पर्यायीकडे बघितलं तर आम्हाला शुद्धतेचा बोध होतो. संसारी जीवांकडे जर बघितलं तर संसारी जीवांना आम्ही त्या ठिकाणी अशुद्धता आम्हाला प्रतीतीत येते. आणि तरी देखील या अशुद्धतेत देखील जर आम्ही आमचा दृष्टिकोन बदलला आणि निश्चयनयाचा दृष्टिकोन तिथे लावला, तर त्याही संयुक्त अवस्थेत पर्याय अशुद्ध असताना, जीव कर्म संयुक्त असताना, जीवाचे रागादी विकार होत असताना सुद्धा शुद्ध द्रव्याचा आम्हाला बोध होऊ शकतो. ही महान उपलब्धी इथे आम्हाला लक्षात घ्यायची आहे. परंतु येथे निश्चयनय हा साधकतम असल्याने ग्रहण केलेला आहे. कारण साध्य शुद्ध असल्यामुळे द्रव्याच्या शुद्धतेचा द्योतक प्रकाशक निश्चय नय साधकतम आहे. या ठिकाणी मात्र हे 2 नय आहे, आणि म्हणजे व्यवहार नय आणि निश्चय नय. आणि निश्चय नय हा साधकतम आहे, आम्हाला मोक्षाच्या निकट पोचवणार आहे. शुद्धतेची उपलब्धी करून देण्यामध्ये तो असणार आहे, आणि म्हणून त्या निश्चयनयाला साधकतम म्हटलेलं आहे. म्हणून त्याला ग्रहण केलेलं आहे. म्हणजे तो नय आम्हाला उपादेय आहे. आणि साध्य आमचं शुद्ध आहे, कारण आम्हाला उपलब्धी जी करायची आहे ती एक द्रव्याशी शुद्ध परिणामांची उपलब्धी करायची आहे. आणि त्यासाठी आमचं जर साध्य शुद्ध असेल तर द्रव्याच्या शुद्धतेला सांगणारा निश्चयनय हाच आम्हाला साधकतम असू शकणार आहे. साधन रूपाने आम्हाला स्वीकारावं लागणार आहे. साध्य जर शुद्ध असेल तर साधन देखील शुद्धच लागणार आहे. आणि म्हणून अशुद्धतेचा द्योतक व्यवहार नय, साधकतम नाही. या ठिकाणी जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की वर आत्ता जे आपण पाहिलं की आत्मा रागादिकांचा करता किंवा भोगता आहे असे निश्चयने सांगतो,
पण तो उपादेय कसा म्हटला, साधकतम कसा म्हटला, हा प्रश्न जयसेन आचार्यांनी आपल्या टीकेमध्ये उपस्थित केला. आणि त्याचं उत्तर देताना सांगितलं की आत्मा तर रागादिकांनाच करतो, द्रव्यादिकांना म्हणजे द्रव्य कर्माला करत नाही, आणि रागादिक बंधांचं कारण आहे असे जेव्हा जीव जाणतो. लक्षात घ्या, जीवानी त्या ठिकाणी जरी द्रव्यकर्माचा करता व्यवहार नयानी जीव आहे असं आगम वचन असलं तरी देखील निश्चय नयानी जर बघितलं तर रागादिक हेच बंधाचं कारण आहे. हा द्रव्यकर्माला करतो हा उपचरितपणा आहे, आणि म्हणून वास्तविक कारण रागादिक हेच बंधाचं कारण आहे असं जेव्हा जीव समीचीन रीतीने जाणतो, तेव्हा रागादिकांना दूर करण्यासाठी निज शुद्धात्म्याची भावना करतो. जेव्हा रागाची जबाबदारी हा स्वीकारेल की राग माझ्याच अपराधाने माझ्याच पर्यायीत होतो आहे, या रागाला जबाबदार मीच आहे, दुसरं कर्म, दुसरी व्यक्ती, दुसरी वस्तू हा राग भाव माझ्यात निर्माण करू शकत नाही असं जेव्हा हा स्वतंत्र रीतीने जाणेल, निश्चयनयाने जाणेल, त्यावेळेला आपोआपच हे भाव दूर करण्याची आणि निज शुद्ध आत्मतत्वामध्ये रमण करण्याची भावना याची जीवनात होते. त्यामुळे रागादिक नष्ट होतात, आणि त्यामुळे परंपरेने शुद्धाचा साधक असल्याने, हा जो नय आहे हा शुद्धाचा साधक असल्याने या अशुद्ध नयालाही म्हणजे रागादिकांचा जीव करता आहे, या नयालाही उपचाराने शुद्ध म्हटल्या गेले आणि उपादेय म्हटल्या गेले. बाजू लक्षात आली असेल. आगमामध्ये आम्हाला कथन 4 तऱ्हेनी रागाच्या संबंधात मिळतं. पहिलं कथन मिळतं की आत्मा रागादिकांचा करता नाही, शुद्ध द्रव्यार्थिक नयानी हे कथन आम्हाला आगमात पाहायला मिळतं. दुसरं, जीव रागादिकांचा करता आहे हे कथन प्रवचन सारख्या वस्तुदर्शक आगमामध्ये, सिद्धांत ग्रंथामध्ये, अध्यात्म ग्रंथामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणी रागाला आत्माच जबाबदार आहे हे म्हणत असताना रागादिकांचं तो स्वतःवर संयुक्तपणाने जबाबदारी घेतो आणि राग दूर करण्याचा प्रयत्न करतो. तिसरी दृष्टी, राग हा जीव आणि कर्म यांच्या संयोगात निर्माण होतो. ही तिसरी दृष्टी आगमामध्ये आम्हाला मिळते की राग का आला, तर पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे आणि म्हणून जीवाला राग आला, आणि हा राग नवीन कर्माला बांधणारा आहे. अशा तऱ्हेची उपपत्ती आम्हाला तिसऱ्या तऱ्हेने आगमामध्ये मिळते, म्हणजे जीव आणि कर्म यांची संयुक्त अवस्था म्हणून राग जीवनात येतो. यामध्ये जरी अशा प्रकारचं निमित्त नैमित्तिक संबंधाने कथन असलं तरी प्रत्येकाची स्वतंत्र जबाबदारी आम्हाला स्वीकारावी लागते तिसऱ्या कथनात. आणि चौथं कथन असं मिळतं की राग हा जीवाचा पण नाही आणि पुद्गलाचा म्हणजे कर्माचा पण नाही. याचं कारण असं की जेव्हा आम्ही सिद्ध अवस्था बघतो तेव्हा राग जीवनात दिसत नाही. वितराग अवस्थेकडे जर आम्ही दृष्टी टाकली तर राग आहे जीवात असं प्रतिभासित होत नाही. चौथ्या गुणस्थांवरती आत्मानुभव करणाऱ्याच्या दृष्टिकोनामध्ये देखील मी रागरूप आहे अशी प्रतीती येत नाही, आणि म्हणून राग जीवाचा नाही. आणि पुद्गलामध्ये तर राग होऊ शकत नाही, कारण पुद्गल तर जड आहे, ते चेतन भावाला कसं काय करणार. असं जर राग झाला असता पुद्गलामध्ये तर कोणत्याही वस्तूला, जड वस्तूला राग आला असता, किंवा प्रेत पडलं आहे त्यालाही राग आला असता. पण असं देखील दिसत नाही, आणि म्हणून या 4 पद्धतीमध्ये जिथे जी योग्य वाटते तशा पद्धतीचा अनुसरण करून योग्य रीतीने विश्लेषण करून
प्रत्येकाला समर्पक रीतीने आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी म्हणून या अशुद्ध निश्चय नयामध्ये देखील उपचाराने त्याला साधक असं म्हटलेलं आहे. भावार्थ पहा, निश्चय नयाने आत्मा आपल्याच अशुद्ध परिणामांचा करता प्रतिभासित होतो. अशुद्ध परिणामाचा रागादिकांचा, आणि ते परिणामच त्याचं कर्म आहे. याप्रमाणे हा निश्चय नये एकाच द्रव्याच्या आश्रयाने कर्ता कर्माचं निरूपण करतो. कारण करणारा आत्मा, आणि त्या समयात त्याचं कर्म कोणतं, तर रागादिक हे त्याचंच कर्म आहे, आणि एक द्रव्यामध्ये निरूपण केलं म्हणून त्याला कर्ता कर्म संबंधाने निश्चय नयाने स्वीकार केलं. परंतु व्यवहार नयाने आत्मा पुद्गल परिणामांचा, कर्म परिणामांचा करता आहे. व्यवहार नये एका द्रव्याचा अन्य द्रव्यावर आरोप करून अशुद्ध द्रव्याचे निरूपण करतो. व्यवहार नये हा नेहमी जोड तोड करणारा नय आहे. एक तर जोड करतो किंवा तोड करतो. दोन वस्तू भेदरूप असताना त्याला जोडून सांगतो, किंवा एक अभेद वस्तू असताना त्याला तोडून सांगतो. म्हणून जोड आणि तोड हे दोन शब्द लक्षात ठेवा, की व्यवहार नये असा प्रकारचा आहे. या ठिकाणी एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यावर आरोप करून कथन करतो, जीवानी परिणाम केला आणि जीवाच्या परिणामाच्या निमित्ताने कारमाण वर्गणा कर्मरूप परिणत झाली. दोन द्रव्याच्या दोन वर्तमान पर्यायी, आणि त्याच्यामध्ये कर्ता कर्म संबंध या ठिकाणी सांगितल्या गेला. म्हणजे हे कथन व्यवहार नयाचं आहे. निश्चय नय याही अवस्थेत हे सांगणार आहे की पुद्गल कर्माचा कर्ता तर कारमाण वर्गणा आहे, आणि जीवाच्या परिणामांचा कर्ता जीव आहे. हे निश्चय नयाचं प्रतिपादन. पण व्यवहार नय नेहमी असं संयोगिक भाव बघतो. म्हणून व्यवहार नये अशा तऱ्हेने अशुद्ध द्रव्याचं एकमेकांवर सांगून निरूपण करतो. येथे शुद्ध द्रव्याचे कथन करणारा याचा अर्थ त्रिकाल शुद्ध स्वभावाचे किंवा शुद्ध पर्यायीचे कथन करणारा असा अर्थ अभिप्रेत नाही. जो समयसार मध्ये सांगितलेला आहे शुद्ध नये, तो या ठिकाणी अभिप्रेत नाही. या ठिकाणी शुद्ध नये याचा अर्थ ज्याचं त्याच्यामध्ये कथन करणारा नये, तर एका द्रव्याच्या आश्रयाने कथन असा त्याचा भाव आहे. एका द्रव्याच्या आश्रयाने कथन करणाऱ्या या निश्चय नयाने शुद्ध स्वरूपाची सिद्धी होते. पहा वाक्य, की एका द्रव्याच्या आश्रयाने कथन करणाऱ्या या निश्चय नयाने शुद्ध स्वरूपाची प्राप्ती होते. कशी काय ती होते, तर म्हणून हा साधकतम आहे. आत्माच आपल्या विकारी किंवा अशुद्ध परिणामांना अज्ञानमय किंवा ज्ञानमय भावांना स्वतंत्रपणे करतो. या प्रतीतीमध्ये द्रव्य सामान्याची प्रतीती सामावलेली आहे. जेव्हा त्याला ही जाणीव होते की हा माझा अपराध आहे, मीच रागी द्वेषी झालोय, त्याला मी सर्वस्वी जबाबदार आहे, आणि एकदा चुकीची जबाबदारी आपण स्वीकारली तर ती चूक दूर करण्याचा प्रयत्न देखील मलाच माझा करावा लागणार आहे, ही गोष्टही तो ठामपणे जाणतो. म्हणून एका द्रव्याच्या प्रतीतीमध्ये त्याला असा भाव निर्माण होतो. कारण द्रव्य सामान्याच्या ज्ञानानेच पर्यायाचे यथार्थ ज्ञान होते, आणि तो आत्म्याला परद्रव्य परिणामाचा करता या रूपाने स्वीकार न करता जे आम्ही निरंतर खापर फोडतो ते कर्मावर फोडतो. काय करणार, माझ्या कर्माचा असा उदय होता म्हणून ही घटना घडली, माझा असाताचा उदय आला आणि म्हणून मला अशा प्रकारचं दुःख झालं, मला अशुभ नामकर्माचा उदय सुरू आहे म्हणून माझ्या जीवनात वाईट घडत आहे, असं जे निरंतर आम्ही कर्मावर दोषारोपण करतो. यासाठी आम्हाला आचार्य हे सांगत आहे
की कर्मावर दोष देणं आता तू दूर कर आणि तू जे परिणाम करत आहे त्याला तू तुझा जबाबदार आहे ही चुकीची कबुली स्वतः अंतःकरणपूर्वक दे आणि म्हणून तूच आत्मपरिणामाचा करता आहे या रूपाने तू स्वीकार कर. त्याची दृष्टी परद्रव्यापासून हटून तो पर्यायांना आत्म्यामध्ये अंतर्लीन करून एकरूप सुविशुद्ध होतो. आपोआपच तो दुसरीकडे बघणार नाही आणि आत्म्याची पर्याय आत्म्यापासून उत्पन्न होते, आत्म्यात विलीन होणार आहे आणि मला एकरूपतेचा आश्रय घ्यायचा आहे हा भाव जीवनात तो ठेवेल आणि द्रव्यामध्ये उभय नयवश शुद्धता आणि अशुद्धतेची प्रतीती होते. तथापि शुद्धतेचा निरूपक निश्चय नय हा साधकतम असल्यामुळे उपादेय आहे आणि व्यवहार नय अशुद्धतेचा निरूपक असला तरीही तो साधकतम नाही, कारण तो परपरिणतीचा आश्रय आहे. आणि ज्या व्यवहार नयाने म्हटलं की जीव पुद्गल परिणामाचा करता आहे, पुद्गल परिणामाचा मी भोगता आहे, तो परद्रव्याकडे आवासून बघतो आहे, त्याच्यासाठी आगमामध्ये उपचार नाही. अतएव तो हेय आहे याप्रमाणे जाणण्यामध्ये दोहोंचंही सामंजस्य स्थापित केले आहे. निश्चय नय उपादेय आणि व्यवहार नय हे यामध्ये अविरोध सिद्ध केलेला गेला आहे. पहा, या गाथेमध्ये ही जी गाथा आपण आता पाहिली याचं समालोचन पहा की या गाथेमध्ये निश्चय नय आणि व्यवहार नय यामध्ये विरोध नाही हे स्पष्ट केलेले आहे. निश्चयाने राग परिणाम हे आत्म्याचं कर्म आहे, कारण आत्माच रागादी रूपाने परिणमित झालेला आहे. हे रागादी रूप परिणाम भाव कर्म पुण्य आणि पापरूप आहे. राग परिणामाचा अशुद्ध आत्मा हा करता आहे. अशुद्ध आत्म्यानेच राग परिणामाला ग्रहण केले आणि हाच आत्मा सहज आत्मस्वभावाची भावना भावून राग परिणतीचा त्याग देखील करू शकतो. पुद्गलाच्या परिणामांना अर्थात पौद्गलिक कर्म आत्म्यामध्ये आहे हे म्हणणं व्यवहार आहे. पुद्गल कर्म सुद्धा दोन प्रकारचे आहे, पापकर्म आणि पुण्यकर्म. पुद्गल कर्माचा करता ग्राहक त्याग करणारा आत्मा आहे हे म्हणणे उपचार आहे. या ठिकाणी निश्चय नय एका द्रव्याचे निरूपण करतो, तर व्यवहार नय परोपाधी युक्ततेचे कथन करतो. व्यवहार नय पर उपाधी सहित असलेल्या अशा व्यवहार नयाला सांगतो. उपचारात एका द्रव्याचे परिणाम अन्य द्रव्यावर आरोपित केल्या जातात. इथे निश्चय नयाचा अर्थ एक द्रव्याश्रित विकार किंवा अविकार पर्याय सहित आहे आणि शुद्ध याचा अर्थ पराहून भिन्न. जरी ती विकारी पर्याय असेल तरी ती विकार रूप परिणाम सुद्धा जीवच तशा प्रकारचा परिणमतो आणि हे विकारी परिणमन सहज स्वभावरूप नाही, पर उपाधीचे सानिध्य मिळून प्राप्त होते, म्हणून अशुद्ध आहे किंवा ज्याला सोपाधिक, सोपाधिक याचा अर्थ उपाधी सहित कर्माच्या उपाधीनी हा परिणाम आम्हाला दिसतो आहे. कर्माच्या उपाधीनी केला असं नाही, करता तर जीव, पण कर्माची उपाधी असताना जीवात हा परिणाम दिसतो. व्यवहार नयाने निमित्त नैमित्तिक भावाने जीवाला पुद्गल कर्माचा करता, ग्रहण करता आणि त्याग करता सांगितला. हे दोन्ही नय आहे.
इथे निश्चयनयाने शुद्ध स्वरूपाची सिद्धी होते, म्हणून त्याला साधकतम म्हटले आहे. कारण आपल्याच विकारी किंवा शुद्ध परिणामांना, अज्ञानमय किंवा ज्ञानभावांना हा स्वतंत्रपणे करतो आणि म्हणून स्वतःच्या पर्यायींना स्वतःच्याच तो स्वीकारतो. याची दृष्टी परापासून दूर हटली आणि इथे आत्मस्वभावावर, एका द्रव्यावर त्याची दृष्टी केंद्रित झालेली आहे. याबाबत वृंदावन कवी लिहितात, पुण्य पाप रूप परिणाम जो है आत्मा के, रागादि सहित ताको आपुही के करता. ते रागादि सहित आहे आणि त्याचा करता हा स्वतःच आहे. तीन परिणामनिको आपही गहन करे, त्या परिणामांना हा जीवच ग्रहण करतो. आपहू जतन करे ऐसी रीती धरता. ताते इस कथन को कथंचित शुद्ध द्रव्यार्थिक नय ऐसे भणी भ्रम हरता. म्हणून या कथनाला कथंचित शुद्ध द्रव्यार्थिक नय म्हटल्या गेलं. कुणी म्हटलं तर भ्रम हरता, ज्याच्या जीवनामधला भ्रम दूर झालेला आहे. सम्यक दृष्टी, ज्ञानी, विवेकी, गणधर, मुनी यांनी त्याला असं म्हटलं आहे. पौद्गलिक द्रव्य कर्म को है करता रसो, अशुद्ध व्यवहार नय द्वारते उपचरता. याप्रमाणे विकारी पर्यायींना जाणणारा निश्चय नये अविकारी स्वभावाचं कथन करण्याकरता उत्कृष्ट साधन आहे. वाक्य लक्षात घ्या. याप्रमाणे विकारी पर्यायींना जाणणारा, विकारी पर्याय माझ्यामध्ये राग उत्पन्न झालेला आहे, या रागाचा मीच करता आहे असं जाणणारा हा निश्चय नये अविकारी स्वतःच्या स्वभावाचं कथन करण्याकरता उत्कृष्ट साधन आहे. राग माझ्यात होतो आहे, पण राग माझा स्वभाव नाही. राग हे आहे, ज्ञाता मी आत्मा उपादेय आहे. वीतराग भाव माझ्यासाठी ग्रहण करण्यायोग्य आहे. अशा तऱ्हेने हे उत्कृष्ट साधन रागाच्या माध्यमातून बनलेलं आहे. जसं एखाद्या व्यक्तीच्या पायामध्ये काटा बोचला, तर तो काटा काढण्यासाठी त्याला आपल्या हातामध्ये काटा घ्यावा लागला. दोनही काटे आहे, पण एक काटा निरर्थक आहे, एकाला काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्याला काढून टाकल्यानंतर सोडायचं पण आहे. अशा तऱ्हेने निश्चय नय आणि व्यवहार नयाची या ठिकाणी भूमिका आहे. हा जो अशुद्ध निश्चय नय आहे हा जाणायचा आहे, म्हणजे हा काटा बोचणार आहे. आणि दुसरा आमच्या हातात जो शुद्ध नयाचा काटा आहे त्याने तो उखळून काढून टाकायचा आहे आणि तो काढून टाकल्यानंतर दुसऱ्या काट्याची पण उपयोगिता संपुष्टात आली आणि त्यांनी आत्मलीन व्हायचं आहे. अशा तऱ्हेने हा साधक रूपाचा असणार आहे. कर्मामुळे विकार होत नाही. परत लक्षात घ्यायचं की कर्मामुळे जीव विकारी होत नाही. कर्म जबरदस्तीने जीवाला विकारी बनवत नाही. इथे पर्याय पराधीन नसून स्वतंत्र आहे हे स्वीकार केले आहे असे प्रतिपादन करणारा हा नय शुद्धात्वाचा प्रकाशक आहे. आचार्य जयसेनांनी या नयाला परंपरेने साधक असल्याने उपचाराने शुद्ध नय म्हटलेले आहे. पण प्रयोजनवश उपचाराने शुद्ध म्हटले आणि परंपरेने साधक म्हटले. साक्षात साधक म्हटलेलं नाही, हेही लक्षात घ्यायचं. आणि प्रयोग या गाथेचा करताना आपल्या शुद्ध स्वभावाची भावना भावून की माझा त्रिकाली स्वभाव कसा आहे, सिद्धांनी आपल्या पर्यायी ते कशाचं वेदन करतात आहे, अशा तऱ्हेचा भाव अंतरंगामध्ये ठेवून रागादिकांपासून दृष्टी हटवून, जरी पर्यायीत राग येत असला
तरी ज्ञानाने रागालाही जाणायचंय आणि राग माझ्या जीवनात आला आहे, ही जर भूमिका आमच्या जीवनात प्रखरतेने बसत असेल, तर राग जीवनातून बाजूला पण हटणार आहे. असं स्वतःला ची स्वरूप मात्र मला अनुभवायचं आहे. जीवनामध्ये या सगळ्या आता येणाऱ्या गाथा आमच्या जीवनात उतरविण्या योग्य गाथा आहे. या माध्यमातून आम्ही बंधाचं चिंतन करायचंय. आमच्या जीवनामध्ये जे आम्ही निरंतर निरंतर दुसऱ्याला आमच्या चुकीसाठी जबाबदार ठरवितो. निरंतर कधीही एखादी वस्तू समजा करता करता आमची बिघडली, तर तिच्यामुळे ही झाली. तिने असं म्हटलं, तिनेच म्हटलं पाणी जास्त टाक, तिनेच म्हटलं मीठ पाहिजे आहे किंवा अशा प्रकारचं आम्ही करून त्या चुकीला आम्ही दुसऱ्याला जबाबदार ठरवितो. आचार्य सांगतात, ही आता दुसऱ्यांवर दृष्टी देणं पुरे झालं. तू आजपर्यंत परावर दृष्टी देत आला. थोडं समजल्यानंतर तू कर्मावर त्याचं खापर फोडत आला, पण तुला स्वतःची चूक स्वतःच शोधायची आहे आणि त्या चुकीला स्वीकार करून त्याच्यापासून हटून शुद्ध स्वरूपात रमण व्हायचं आहे. या ठिकाणी आज आपण थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्जायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.